संकेतचा माच काही कमी झालेला नाही, कारण बावधन पोलीस स्टेशनमध्ये चोदे नंबर प्लेट नसलेली क्रेटा गाडी घेऊन आलाय। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा फरार असताना मदत करणारा संकेत याला आज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। संकेत चौदेचा क्रेटा गाडीला देखील लाल दिवा लावून तो सगळा मुळशीमध्ये फिरत होता। आता देखील हीच क्रेटा गाडी बावधन पोलीस स्थानकात समोर लावलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हगवणे यांना मदत करणाऱ्या चोदे यांच्या विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्याच्या पत्नीने म्हणजे धनश्री चोदे यांनी आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे आणि चोदे यांचा माज आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतोय। चोदे यांची ही क्रेटा गाडी आहे आणि याच क्रेटा गाडीला अंबर दिवा लावून तो रील्स काढायचा। याच गाडीचा वापर त्याने पोरींना घेऊन फिरवलेला त्याच्या बायकोने आरोप केलेला आहे आणि याच गाडीमधून त्याने लाल दिवे घेऊन लोकांना धमकावलेला आहे असंही त्याच्या पत्नीने आरोप केलेले आहे। तपासांती या गाडीवरती कारवाई केली जाईल, चोदेवरती कारवाई केली जाईल। चोदेच्या पूर्ण कुटुंबियांना पोलिसांनी तपासणीसाठी त्याचबरोबर त्यांची चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे आणि आता ही गाडी जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। कॅमेरामॅन खटके सागर और साम टीव्ही बावधन पुणे।